उमेदवारी अर्ज दाखल केलाय. कुठल्या पक्षाचं पाठबळ आहे? तुम्ही कुठल्या पक्षाच्या पाठबळावर उमेदवारी मी महाविकास आघाडीचे आणि आमचे नेते आमदार कैलासदादा पाटील व खासदार ओमराजे निंबाळकर यांना विचारून आणि त्यांच्या परवानगीने भरलेला आहे. मी त्यांच्याकरवी महाविकास आघाडीकडे उमेदवारीची अपेक्षा ठेवलेली आहे आणि मी माझी भावनाही त्यांना सांगितली आहे की स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ ज्या उद्देशानं बनविला की शासन आणि स्थानिक स्वराज्य संस्था याच्यात दुवा करणारा लोकप्रतिनिधी राहावा, त्याला गेल्या कित्येक वर्षात हरताळ फासला गेलेला आहे. एकही निवडून गेलेल्या या मतदारसंघातल्या माणसानं त्यानं सभागृहात विधान भवनात विचारलेल्या प्रश्नापैकी 25% सुद्धा प्रश्न स्थानिक स्वराज्य संस्थेशी निगडीत नाहीत. त्यांनी शासन दरबारी केलेल्या पत्रव्यवहारातले 25% सुद्धा पत्रव्यवहार स्थानिक स्वराज्य संस्थेशी निगडीत नाहीत. गेल्या काही काळात अध्यक्षांचे अधिकार शिथिल करण्यात आले, ज्याच्यामुळं लाल फितीचा कारभार वाढला. CO आणि त्यांच्या हाताखालच्या इतर कर्मचाऱ्यावरचे अध्यक्षांचे अधिकार आणि सभागृहाचे अधिकार संपुष्टात आणले गेलेत. यावर कोणी प्रश्न उचलला नाही. विषय समित्या ह्या 1960च्या दशकातल्या, त्यांना अधिकार फक्त 20,000च्या खर्चाचा निर्णय घ्यायचा, ज्याच्यात आता एका गल्लीतली फवारणीसुद्धा होत नाही, त्याच्यात वाढ करणं अपेक्षित होतं. बरं, त्या निर्णयालाही काय अर्थ नाही, अध्यक्षाच्या सहीशिवाय ती प्रोसिडच होत नाही. म्हणजे शेवटी अध्यक्षाकडे जाणं ते कमिटीला काय अर्थ आहे? अधिकार कमी केले. त्याचबरोबर 25 मार्च 2025च्या JR नुसार अतिक्रमण गोरगरिबांचे नियमित करण्याचा ठराव आहे. 2011च्या आधीची त्यांनी पुरावे द्यायचे. क वर्ग नगरपालिकेच्या ग्रामीण भागात कुणीही त्यांना लाईट कनेक्शन, नळ कनेक्शन देत नाही, म्हणजे पुरावे नाहीत. तर केंद्र सरकारच्या योजनेतनं दिलेले त्यांना शौचालय आहेत, तो सुद्धा एक निकष धरायला पाहिजे होता, ते धरला नाही. आणि या प्रश्नावर आजपर्यंत कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आमदारानं जाब विचारलेला नाही. ही दुःखाची बात आहे. मी गेल्या 20 वर्षापासून स्थानिक स्वराज्य संस्थेचा पदाधिकारी आहे, लोकप्रतिनिधी आहे, आणि मला याच्यातल्या समस्या आणि वेदना माहीत आहेत. त्या प्रकर्षानं सोडवायच्या. प्रत्येक जिल्ह्यात दर तिमाहीला एक बैठक घेऊन तिथले अधिकारी आणि तिथले स्थानिक स्वराज्य संस्थेचे पदाधिकारी यांची बैठक घेऊन तिथल्या समस्या जाणून घ्यायच्या आणि शासन दरबारी सोडवायच्या. या प्रामाणिक हेतूनं काम करण्यासाठी मी आमदार कैलासदादा आणि खासदार ओमदादा यांच्या कानावर घातलेलं आहे आणि ते मला महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळवून देतील अशी मला आशा आहे. तुम्ही महाविकास आघाडीकडनं म्हणताय, मात्र महाविकास आघाडी, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, शरदचंद्र पवार, ते पण दावा सांगतात एकमत न व्हायच्या अगोदरच निर्णय होईल ना. तोपर्यंत आपण फॉर्म भरलेला आहे. आमदार साहेब आणि खासदार साहेब त्यांच्यावर बोलतील. जो काही निर्णय येईल तो आम्हाला मान्य आहे. पण यापुढे जाऊन माझी महाविकास आघाडीवरच महायुतीला सुद्धा विनंती आहे, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या लोकप्रतिनिधीनं कसं काम करावं याचा आदर्श पायंडा घालण्यासाठी मी तनमन धनानं समर्पण करायला तयार आहे. या सगळ्याच पक्षांनी मला पाठिंबा द्यावी अशी माझी अपेक्षा आहे. संख्याबळाचं गणित कसं जुळवणार? जुळेल ना. आता काय आहे, गेल्या काही दिवसात लोकांना ही सवय लागलेली आहे की 2-4 पैसे खर्च करून निवडून यायचं आणि त्या भलत्याच विषयावर पुन्हा राजकारण करायचं. परंतु मी गावोगावी जाऊन आमच्या या सगळ्या सहकार्यासोबत तिथल्या नगरसेवकांना, तिथल्या जिल्हा परिषद सदस्यांना समजावून सांगेल की तुमचे जे बेसिक प्रश्न आहेत ते शासनापर्यंत मांडणे, तिथून ते सोडवणे, शासनाकडनं अधिकाधिक निधी मिळवून देणे, या माध्यमातून तिथं काम केलं जाईल. आणि मला वाटतं की त्या लोकप्रतिनिधींना या कामाची जास्त गरज आहे.